शिवाळे महाराजांचे वडील. मी म्हणायचा का सांग, ते म्हणायचे तुला नाही कळायचे. बाप निघून गेला गड्या. तुम्हाला सांगू आता 24वं वर्ष लागलं. मी 22-21 वर्षाचा. हा कुठं राहिला, पाय घसरला तर जगात एवढं मोठं होणार नाही. आणि म्हणून माझं लेकरू कुठं फसू नये हा विचार बापाचा मनात असायचा. म्हणून बाप म्हणायचा कुठं. एकदा बाप गेला ना सगळं संपलं. आणि फार सीडी डॉनवर कीर्तन केली मी. सुरुवातीला 200 रुपयाचं कीर्तन केलं होतं मी. 51 पण जागा होता. लाईटीचे हेडलाईट पाहिले त्या मारुती 800च्या. आणि पुढे आला दरवाजापाशी. मला भीती वाटली. दरवाजा उघडला. कुठं गेला होता म्हणलं बाबा. नंतर फक्त आभास राहतो, आभास. बाप माझा घराचा आधार, त्याच्यावरी उभा संसार. बाप माझा घराचा आधार, त्याच्यावरी उभा तेव्हा कोसळते घर. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल. बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप म्हणजे रे कसा जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातील थेंब तुला दिसणार कसा. बाप रे गेला की गेला. पोरग शिकलं, कामधंदे नाही, बँकेत बाप सर्व्हिस करतो. आणि रोज बापाला म्हणतो माझ्या जीवावर खातोय, माझं जर काही झालं तर काय करशील. मी आहे म्हणून चाललंय. पोराला राग यायचा. बँकेत काम करतोय, शेजारी दुसरा मनुष्य काम करतोय, त्याची पोरगी इंग्लिश मीडियमला शिकते. आज मॅडमनं 2-3 बँड दिलेत. एक बँड स्वतः बांधायचा हातात, दुसरा तुम्हाला जी व्यक्ती आवडते त्याला बांधायचा, आणि तिसरा त्याच्याकडे द्यायचा. तो जगात जास्त प्रेम करतो ना त्यानं त्याच्या हातात बांधायचा. ही शाळेतून आलेली पोरगी आपल्या पप्पाच्या शेजारी काका काम करतात, रोज चॉकलेट देतात म्हणून गेली. काका हात पुढं करा. पट्टा काढला आणि हातात बांधला आणि एक दुसरा पट्टा दिला. काका तुम्ही की नाही जगात जास्त प्रेम करता, त्याच्या हातात बांधा बरं हा पट्टा. दुपारच्या सुट्टीत आलेली लेक तिनं पट्टा दिला, यानं खिशात ठेवला. संध्याकाळी बँक सुटली, घरी गेला, नांगणातून आवाज दिला, पप्या ए पप्या. आज वाटलं म्हातारं बाहेरून आवाज मारतय काय नु खाली येईना. आई पुढाली, जा ना बाळ्या, पप्पा आवाज देतो ना. मी नाही जाणार. अंगणात उभा राहिला, इकडे गाढवा, हात पुढं कर. हात पुढं केला, खिशातून पट्टा काढला, लेकराच्या हातात बांधला. आईला कळे ना का हो हे काय. म्हणला काही नाही ग, माझ्या शेजारी काम करतो ना त्याच्या पोरीनं आज 2 पट्टे आणले होते, एक माझ्या हातात बांधला. आणि म्हणली काका जगात तुम्ही जास्त प्रेम करता की नाही त्याच्या हातात बांधला. या गाढवापेक्षा कोणावर जास्त मी प्रेम करतो. पोरानं पाय धरले, डसडासा रडला, पप्पा आज मला कळालं तुम्ही किती प्रेम करता. तुम्ही नेहमी म्हणायचे माझलाय माझ्या जीवावर खातोय, मी जर मेलो तर काय करशील. मी आज खता औषधाच्या दुकानातून बाटली आणली होती, औषधाची बाटली आज पिणार होतो, पप्पा आयुष्य संपवणार होतो. आज मला कळालं तुम्ही किती प्रेम करता. आता सगळं जग एका बाजूला असलं आणि तुम्ही माझ्या बरोबर असले ना पप्पा, मी कष्ट करील, मी उभा राहील, तुम्हाला यशस्वी होऊन दाखवेल. बापाचं प्रेम सुप्त असतं घड्या. बाप एकदा निघून गेला ना कळेल. हे हरिओमणी आमच्या गावाकडचे, माझा बाप माझे व्हिजिटिंग कार्ड खिशातून घेऊन फिरायचा आणि लोकांना द्यायचा, सांगायचा मी शिवाळे महाराजांचे वडील. मी म्हणायचा का सांग, ते म्हणायचे तुला नाही कळायचे. बाप निघून गेला गड्या. तुम्हाला सांगू आता 24वं वर्ष लागलं. मी परमार्थामध्ये 2 तप झाली.
पण सुरुवातीला कीर्तन करायचं ना, बाप म्हणायचा कुठेही कीर्तन करून घरी यायचं, कुठंच थांबायचं ना. मी म्हणायचं काय अडकलंय माझ्याकडे यांचं. कीर्तन झालं की अर्ध्या तासात फोन असायचा, कुठेही तू. मला काच लागायचं. पण 7 वर्ष झाली, आता 8वं वर्ष लागलं बाप मरून. आता कुणाचा फोन येत नाही कुठे म्हणून. सांगू, आता जवळजवळ वर्षभरात आम्ही मगाशी केल्या की 28 कथा वर्षभरात केल्या आम्ही. ही 28वी कथा आहे. एका माग एक 3-3 महिने मी तालुक्यात नाही, 4-4 महिने नाही, पण कुणाचा फोन येत नाही. आता कधी येशील म्हणून, कारण बाप एकदा गेला की सगळं संपतो, काही राहत नाही. बाप घराचा आधार आहे. मला आत्ता कळतंय की बाप मला का सांगायचा, कारण त्यावेळेस माझं वय होतं. मला सांगा, 24 वर्षापूर्वी माझ्या वयाची जर विचार केला तर मी 22-21 वर्षाचा. हा कुठं राहिला, पाय घसरला तर जगात एवढं मोठं होणार नाही. आणि म्हणून माझं लेकरू कुठं फसू नये हा विचार बापाचा मनात असायचा. म्हणून बाप म्हणायचा कुठं. एकदा बाप गेला ना, सगळं संपलं. आणि फार सिडीडॉनवर कीर्तन केली मी. सुरुवातीला 200 रुपयाचं कीर्तन केलं होतं मी. 51 रुपये प्रवचनाची द्यायची. आणि मग मारुती 800 गाडी घेतली मी आणि मनसरला निघालो. बापानं विचारलं कुठं चालला. मी म्हटलं मनसरला चाललो. तेवढ्यात आई आली, म्हणली अरे माझे पाय दुखतात रे. म्हणलं आई दवाखान्यात जायचं का. आई म्हणली नाही, गोळ्या घेऊन ये. मी मनसरला गेलो, मित्र भेटले, पुण्याला गेलो. रात्री 1:30 वाजले मला यायला. बाप माझा अंगणातच झोपला होता, पण जागा होता. लाईटीचे हेडलाईट पाहिले त्या मारुती 800च्या आणि पुढे आला दरवाजापाशी. मला भीती वाटली, दरवाजा उघडला. कुठं गेला होता. म्हणलं बाबा पुण्यात गेलो. गोळ्या आणल्या का. मी विसरलो होतो गोळ्या आणायच्या आईला. मी म्हणलं विसरलो. आग लाव तुझ्या कामाला म्हणले. आतापर्यंत कणत होती, आतापर्यंत झोपली, आता ती. मला इतकं रडायला आलं, इतकं रडायला आलं. मी बापाच्या कमरेला मिठी मारली, इतका रडलो. माझ्या डोक्यावरून हात फिरवला माझ्या बापानं आणि खिशात हात घातला आणि गोळ्यांचं पाकिट माझ्याकडे दिलं. म्हणले लांडेवाडीला दूध घालायला पोरं जातात, त्यांच्याकडे मी 50 रुपये दिले होते. मला माहिती होतं तू विसरशील, म्हणून मी गोळ्यांचं पाकिट आणून ठेवलंय. हे घेऊन जा, तिला दे आता. आणि तिला म्हणावं तो आणले, मी आणले म्हणून सांगू नको. तो बाप असतो. बाप मरून गेला. मी पनवेलला कीर्तनाला होतो. शेवटची माफी सुद्धा मागता आली नाही. म्हणून जोपर्यंत बाप आहे ना, तोपर्यंत प्रेम करायला शिका. नंतर फक्त आभास राहतो, आभास. बाप माझा